नमस्कार. गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत युवा राज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सन्माननीय महारुद्र तिकुंडे सर. नमस्ते सर. नमस्ते. नुकतंच सावरी या जावली तालुक्यात असलेल्या एका गावामध्ये 115 कोटी MD ड्रग्ज सापडलेला आहे आणि आजच माहिती अशी मिळालेली आहे की स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी कोकेन सुद्धा पकडलाय. सर, युवकांच्या दृष्टीनं खरं तर अंमली पदार्थांचं सेवन ही आज देशासमोर मोठी गंभीर समस्या आहे. काय सांगाल सर, सातारा जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत? प्रथमतः मी पोलिसांचं अभिनंदन करतो की त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत जो अंमली पदार्थ साठा किंवा प्रोडक्शनचं जे मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं एक प्रकाशानं चांगली कारवाई केलेली आहे. पण संबंधित कारवाई होत असताना इतक्या वर्षे किंवा इतके महिने जो काय त्या ठिकाणी उत्पादन चालू होतं किंवा हे चालू होतं त्यावेळेस आपले गोपनीय यंत्रणांनी काय कामकाज केलं किंवा त्या ठिकाणी असणारा पोलीस पाटील असेल, त्या बीट अंमलदार असेल किंवा त्या पोलिसांच्या डिपार्टमेंटचा तिथला कोण संबंधित API वगैरे असेल, ह्यांचे त्या बाबीकडे लक्ष गेलं नाही का? तर या बाबीकडे सुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं. नंतर आगडोम झाल्यानंतर यंत्रणाकडून जागे होते, वरिष्ठाकडून ती कारवाई होते. परंतु स्थानिक पोलीस किंवा स्थानिक जी संरक्षण यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा या बाबीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. या गुप्तचर यंत्रणेने काही केलं नाही का? मग सातारा SP माझी विनंती राहील की आपली तळागाळातील जी प्रशासकीय गोपनीय यंत्रणा आहे ती कार्यक्षमता त्याची वाढवणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीत वेळोवेळी समाजाला त्या बाबतीत सुद्धा जागृती करणं गरजेचं आहे. समाजाचा जर ह्या बाबतीत सहभाग घेतला तर निश्चितच असे साठे होणार नाहीत. कारण की जर एखादा खबरी किंवा एखादा स्थानिक सामाजिक कार्यकर्ता असेल, RTI कार्यकर्ता असेल, हे जेव्हा पोलिसांना काही खबरी देत असतात तर त्या खबरी गोपनीय राहत नाहीत आणि त्या गोपनीय न राहिल्या कारणाने यापुढं असे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते, माहिती अधिकार किंवा सर्वसामान्य नागरिक पोलिसांना या बाबतीत माहिती देण्यात धजावतो की नको म्हणतो, कुठं भानगडीत पडायचं. तर यावेळेस अशी गोपनीयता पाळणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आज पाचगणीमध्ये सुद्धा असा साठा सापडलेला आहे. तो काय असा काय हवेतनं कुठून आलेला नाहीये. त्यांनी पाचगणीतली कारवाई ही अशी झालेली आहे की विशेषतः मुंबईवरून प्रवास करत येत असताना पाचगणीमध्ये ती गाडी पकडण्यात आली आणि त्या गाडीमध्ये ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून कोकेन असल्याची कॅप्सूल्स आढळून आले. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज अंमली पदार्थाचं सेवन हे विशेषतः तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि हे होऊ नये त्याच्यातनं जे विविध प्रकारचे क्राईम घडत आहेत याला आळा घालणं हे खरं तर डोकेदुखी होत आहे. या अनुषंगाने तुम्ही काय सांगा? त्या दृष्टीनं आज युवा बेरोजगार चाललाय, महागाई वाढत चाललेली आहे, लोकांचे शौक-शौकीन वाढत चाललेले आहेत आणि आता क्राईम करण्याशिवाय पैसा मोठ्या प्रमाणात मिळत नाही. जसं आपण आता विविध पुढारी नेते मंडळी किंवा ह्यांच्या मागे पुढे जर लवाजमा बघितला तो मॅक्झिमम युवकांचा असतो. आता ह्यातला 90% पेक्षा जास्त हा युवक बेरोजगार असतो. मग त्याला कुठेतरी काहीतरी गोष्टी मिळतात त्या पद्धतीने चालतात की सरकारी यंत्रणेने आणि महाराष्ट्र सरकारनं ज्या बेरोजगारासाठीच्या ज्या काय कर्ज सुविधा आहेत, अनुदान सुविधा आहेत, व्यावसायिकता वाढवली पाहिजे की ज्याच्यामधून बेरोजगारी कमवून त्याच्या हाताला काम लागेल की जेणेकरून तो व्यसनाकडे किंवा क्राईमकडे जाणार नाही. नशापान मुक्त भारत हा संकल्प घेतला जातो, त्याच्या शपथा घेतल्या जातात. आज दुर्दैवाची बाब अशी आहे की सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः जावळी तालुका आणि आज पाचगणीमध्ये ह्या पद्धतीचं साठा सापडणं किंवा या पद्धतीची तस्करी करत असल्याच्या गोष्टी समोर येणं ही धक्कादायक बाब आहे. किंवा जनजागृती हा काही एखादा उत्सव नाहीये की तो 7 दिवस 4 दिवस 5 दिवस केला पाहिजे. फक्त ही प्रशासकीय बाब आहे, शासनाला अहवाल सादर करणे, आम्ही असं करतो तसं करतो, पण हा 365 दिवस याची जागृती होणं गरजेचं आहे. पदार्थाच्या किंवा दारू व्यसन वगैरे ह्याच्या गोष्टी होतात त्या स्थानिक प्रशासनाला संबंधित व्यक्ती गृहीत धरूनच काम करत असतो. आता त्याच्यामध्ये आपण प्रोटोकॉल मागतो वगैरे वगैरे, आता मोठे शब्द त्यामध्ये तयार झालेले आहेत. म्हणजे शुद्ध पूर्वीचा शब्द वापरायचा हप्ते पद्धती, आता त्याला प्रोटोकॉल शब्द आलेला आहे. मग असे प्रोटोकॉल पाळल्यानंतर संबंधित जो व्यवसाय करणारा आहे तो व्यावसायिक त्या पद्धतीने काम करत असतो. मग ह्याच्यासाठी स्थानिक असणारे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांच्या माध्यमातून 12ही महिने ह्याची जागृती होणं गरजेचं आहे. हे थांबू शकत नाही कोण. खरं तर सर बघा, म्हणजे एक महत्वाचा मुद्दा तुम्ही पुन्हा एकदा सांगताय की खरं तर ज्या ठिकाणी या पद्धतीचे साठे किंवा ज्या पद्धतीत काम केलं जातं, आता MD ड्रग्ज सारख्या सावरी गावामध्ये तिथं एक शेड वाजा फॅक्टरी असावी असं बंद पडलेली. मग त्याच्यामध्ये हे बनवण्याचं काम सुरू असल्याचं मुंबई क्राईम ब्रांचच्या कारवाईनंतर समोर झालं. म्हणजे हे खरं तर सातारा जिल्हा पोलीस दलाचं अपयश आहे का? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नाही, आता हे अपयश आहेच
पोलिसांचं मी सातारा एसपींना सुद्धा या बाबतीत विनंती करेल की आपली जी क्राईम रेट आहे तो कमी झाला पाहिजे. सध्या भांडणं, माऱ्यामाऱ्या किंवा तत्सम ज्या गोष्टी आहेत त्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. मटक्यासारखे अड्डे फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेले आहेत. जुगारासारखे अड्डे मोठ्या प्रमाणात वाढले, पण सातारा पोलीस त्या कार्यक्षमता त्या गोष्टी बघत नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं की हा सगळा चाललेला आहे ते फक्त प्रोटोकॉलचा भाग चाललेला आहे. त्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप आणि समाज त्यामध्ये भरडला जातोय. पोलीस यंत्रणा ही तुटपुंजी यंत्रणा आहे. तुटपुंजी यंत्रणेवर कुणीही ह्या गोष्टी परिपूर्ण करू शकत नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं पोलीस गणवेशातील हा नागरिक आहे आणि साध्या वेशातील नागरिक हा पोलीस आहे, हे कर्तव्य जर दोन्ही घटकांनी जर परिपूर्ण केलं तर अशा गोष्टी काय होणं शक्य नाहीये. ज्यांचं दायित्व आहे खरं तर पोलीस पाटलांचा मुद्दा तुम्ही मागाशी म्हणाला बरोबर. की उदाहरणार्थ सावरी गावाचा जर विषय घेतला तर सावरी गाव असेल किंवा सातारा जिल्ह्यातली अन्य गावं आहेत, तर पोलीस पाटलांनी माहिती देणं त्यांच्या तिथं काय चाललंय हे कायदेशीर बाब आहे. बरोबर. यामध्ये त्यांचं कामच ते आहे, म्हणजे त्यांचं दायित्व आहे. म्हणून या ना, दायित्वाचं पालन सावरी गावात झालेलं नाहीये. नाहीये. आज त्यासाठी पाचगणीत सुद्धा सर तेच झालेलं आहे की मग मी ह्या बाबतीत असं बोलेल की सातारा प्रशासनाला मी असं बोलेल, म्हणजे महसूल असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, की संबंधित पोलीस पाटलांना रिसर्च नोटीस बजावी. त्या बाबतीत त्या भागात असणाऱ्या कर्तव्यात कसूर केलं म्हणून. कर्तव्यात कसूर केली, प्रशासनाला वेळेत कळवलं नाही. त्याचबरोबर त्या भागात असणाऱ्या ठाणे मंत्रालय असेल, एपीआय असेल, त्या भागाचं जे आउटपोस्ट असेल त्या सर्वांना माननीय एसपी आणि महसूल विभागामार्फत नोटीस जाणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्या गोष्टी सरळ होणार नाहीत. कारण त्यांनी जर खबर वेळच्या वेळेला दिली असती तर सातारा पोलिसांवर नामुष्की आली नसती की मुंबई पोलिसांनी येऊन त्यावर कारवाई करण्याची आवश्यकता भासली नसती. ती सातारा पोलिसांनीच कारवाई केली. आज पर्यटनाच्या ठिकाणी विशेषतः ही महत्वाची ठिकाणी जी आढळून आलेली आहे, सर्व जे लोक आहेत जिल्ह्यातली. ही जे येतात लोक ही सर्व बाह्य लोक आहेत. यामध्ये लोकलच्या लोकांचा फार कमी सहभाग असू शकतो. वाहतूक शाखेचे कर्मचारी कर्तव्य बजावतात, पण ते बऱ्याच वेळेला त्यांच्या बाबतीत असा प्रश्न उपस्थित होतो की कुठलंही वाहन त्यांना दिसलं की घ्या बाजूला. ते त्यांचं Actually, काम आहे, मुद्दा तो नाहीये. त्यांचं पण काम नाहीये ते, त्यांचं काम ते नाहीये. कुठलंही दिसलं वाहन घ्यायचं नाहीये. संशयास्पद वाहन असेल किंवा बेकायदेशीर एखादा कोण वाहन चालवत असेल, भरधाव वेगाने चालत असेल, अशीच वाहनं फक्त साईडला घ्यायची असतात. विविध वेळाला सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी हा हातबल ठरतो, त्याच्यावरती दंड आकारले जातात. माझा मुद्दा सर हा नाहीये. माझा मुद्दा हा आहे की जसं ह्या पद्धतीनं वाहतूक शाखेचे कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचारी काम यंत्रणा काम करतात, करते. तसं इतकी मोठी वस्तू म्हणजे अंमली पदार्थाची तस्करी होते, यांना त्याचा साठा केला जातो, त्याची वाहतूक होते. आज पाचगणी सारख्या पर्यटनाच्या महत्वाच्या ठिकाणी कोकेन सारख्या कॅप्सूल्स आढळून येत आहेत आणि पोलीसच त्याच्यावरती कारवाई करतायत. सर, आज पर्यटनाच्या दृष्टीनं एका बाजूला राज्याचे आपले मंत्री आहेत, पर्यटनाच्या संदर्भात ते इतकं चांगलं काम करतायत, इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतोय, महोत्सव आपण घेतोय, आणि अशा पद्धतीने जर नशेच्या वस्तू जर तिथे म्हणून मिळत सांगितलं ना असतील, की कुठल्याही योजनेचा महोत्सव घेण्यापेक्षा तो 365 दिवस तो जागृती झाली पाहिजे. पाचगणीतल्या कारवाईच्या संदर्भात जर बोलायचं म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये खरं तर नार्कोटिक्स डिपार्टमेंट या संदर्भात खूप सजग आहे. या अनुषंगानं सूचना आहेत. जसं आता सातारा जिल्ह्यात सातत्याने दुसरी ही कारवाई, याआधी सुद्धा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस कराडमध्ये सुद्धा एमडी ड्रग्सच्या संदर्भात एका कंपनीमध्ये तयार होत असल्याचं माहिती आली. त्यांची सुरुवातच या पहिल्या कारवाईनं झाली होती. आज ही तिसरी कारवाई त्यांच्या कार्यकक्षेत असलेली म्हणावी लागेल. आज मुद्दा असा आहे की तुम्ही बेरोजगारीच्या संदर्भात एखादा मुद्दा अधोरेखित करताय, पण आजच्या तरुणाईला, विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या तरुणाईला रोजगाराच्या अनुषंगानं म्हणा किंवा हे येतंय कुठून आणि इथल्या तरुणाईच्या हातात ते जातंय कसं, आज महाविद्यालय परिसरामध्ये सुद्धा जर ह्या गोष्टी पोहोचल्या तर हे किती मोठा धोका होऊ शकतो. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. ज्या पद्धतीने शासनानं विविध प्रकारच्या मद्य विक्रीस किंवा अशा विक्रीस, पान मसाला वगैरे विक्री 100 मीटरचा परिसर अधोरेखित केलेला आहे, तो 500 मीटर करावा. कायदा त्याच्यासाठी नाही 500 मीटर करावेत ना. आणि 500 मीटरच्या बॅनमध्ये जर एखादा विक्रेता सापडला तर त्याला मोका ठोका असे कायदे लावा ना, म्हणजे पुन्हा तशी विक्री होणार नाही. बरं, त्याच्यापर्शी माल कुठनं येतोय ह्याचा बंदोबस्त करणार. तुम्ही विक्रेत्याला पकडताय, विक्रेत्यावर गुन्हे दाखल करताय, पण उत्पादकावर का दाखल करत नाही, सप्लायवर का दाखल करत नाही. मग तो सप्लाय कुठनं तरी आलाय ना. मग विक्रेता समजा त्याची रोजीरोटी चालण्यासाठी तो विकतोय, चला ओके, पण त्याच्यापर्यंत माल कुठनं येतोय, ते उत्पादन कुठनं होतंय, मग ह्याच्या बी मुळाशी जाणं प्रशासनाचे गरजेचे आहे ना. सर, तोच मुद्दा आलाय, तोच मुद्दा आहे आपल्या चर्चेचा. खरं तर तोच महत्वाचा मुद्दा आहे. आज
सावरी हे जे गाव आहे जावली तालुक्यातलं, की या गावामध्ये खरं तर 115 कोटी एमडी ड्रग्ज सापडतं, की जे बनवलं जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळते, क्राईम ब्रांचला, आणि ते येऊन तिथं कारवाई करतात. त्यांना साठा जप्त केला जातो किंवा तिथं बनवलं असल्याचं पोलिसांचं आता ते म्हणणं आहे. कसं आहे की त्याची सर, दुसऱ्याच हम्म. एक 3 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर पाचगणी सारख्या ठिकाणी कोकेन सापडत आहे. मला आता- म्हणायचंय काय की सातारा जिल्ह्यात चाललंय काय हे? अशा पद्धतीनं आता इलेक्शनचा कालावधी सुरू होत आहे. ऑलरेडी आपला रिझल्ट आता 3 दिवसात लागेल आणि अशा पद्धतीनं ह्या वस्तू सापडणं ही गंभीर बाब आहे. या गंभीर बाबीकडे साताऱ्यात 5 मंत्री आहेत. जिल्ह्याला न भूतो ना भविष्याचं 5 मंत्री लाभले. सर, तुम्ही युवकांच्यासाठी काम करणारे व्यक्ती आहात. आज तरुणांच्या कायमच तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलात. आज ह्या युवकांच्या या अवस्थेला चांगल्या अर्थानं प्रशासनानं हातभार लावायचा की या असले व्यवसाय वाढीस लागून देऊन हातभार लावायचा? या संदर्भात काय सांगाल सर? तेच सांगतो तुम्हाला की ह्याच्यासाठी कंटिन्यू तुमची जनजागृती पाहिजे. तुम्ही समाजाला सुद्धा अशा गोष्टी सहभागी करून घ्या. एखादा टिपर जर एखाद्या व्यक्तीने, सर्वसामान्य व्यक्तीने जर प्रशासनाला टिपर दिली तर त्याचं कोणत्याही परिस्थितीत नाव ओपन झालं नाही पाहिजे. ज्यावेळेस तो टिपर देतो तिथून 2 तासातच त्याच्यामध्ये व्यक्तीला फोन जातो. मग तो काय म्हणतो, मला नको ह्या भानगडीत पडायला. मग पोलीस यंत्रणाची ऑटोमॅटिकली ही जी गोपनीय यंत्रणा ती खंडित होते की सर्वसामान्य माणूस हे देत असतो की माझ्या भागात हे चाललंय, त्या भागात हे चाललंय, म्हणजे अमुक झालं. हा. थोडक्यात ह्याच्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. 100% मग यासाठी 100%. नेमकं काय व्हायला पाहिजे? कारण नाही, की ह्याच्यामध्ये एकच व्हायला पाहिजे की जेव्हा सर्वसामान्य व्यक्तीकडनं पोलिसांना खबर मिळेल त्यावेळेस त्या व्यक्तीचं कोणत्याही प्रकारची गोपनीयता अबाधित राहिली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याची गोपनीयता भंग झाली नाही पाहिजे. तर सर्वसामान्य व्यक्तींचं पोलीस प्रशासनाला 101% खातरजमा गोष्टी मिळेल. त्याचबरोबर आपले जे काही टोल फ्री नंबर आहेत पोलीस यंत्रणेचे, ते टोल फ्री नंबर हे नुसते एपीआय पर्यंत नसून पोलीस अधीक्षकांपर्यंत असावेत. पोलीस अधीक्षक यांनी आपल्या कंट्रोल रूम मध्ये त्याची कंट्रोलिंग ठेवावी की ज्याच्यावर लोकांना जर काय कुठं सातारा जिल्ह्यामध्ये अभद्र किंवा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याची कल्पना देण्यासाठी सातारा पोलिसांनी स्वतंत्र टोल फ्री नंबर काढावा. त्याच्यावरच कॉल येईल, त्या कॉलवरनं तो एसपी साहेबांना अहवाल जाऊन किंवा डीवायएसपी साहेबांना अहवाल जाऊन तो संबंधित पोलीस स्टेशनला ऑन दी स्पॉट गेला पाहिजे. पोलिसिंग हे नक्कीच सातारचं आहे का? तर जरूर आहे. आजपर्यंतच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहता मोक्यासारख्या कारवाया झालेल्या आहेत, विविध एमपीडीए झालेले आहेत, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. मात्र आता तरुणाईला भेडसावणारी ही देशासमोरचं मोठं आव्हान आहे. याच्यासाठी तुम्हाला लोकांचा सहभाग घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रथम नागरिक जे असतील, सरपंच, पोलीस पाटील यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. त्यांच्यावरच ह्या गोष्टीची खबरी झाली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कायद्याचा असे सुद्धा दुरुस्ती केल्या पाहिजेत की ज्याच्या भागामध्ये अशा प्रकारचा साठा, उत्पादन, विक्री, बेकायदेशीर विक्री सापडेल तर तेथील असणारा सरपंच, पोलीस पाटील निलंबित करण्यात यावेत. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बरोबर आहे, विधिमंडळात तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तिथे असणारा तलाठी असेल, त्या भागात असणारा सर्कल असेल, हे जे प्रशासकीय 5 अधिकारी, प्रशासकीय जबाबदारी त्याची प्रशासकीय जबाबदारी ना, त्यांनी नुसते पगार घेणं हा जबाबदारी नाही ना. त्या भागात काय काय घडतंय, महसूल गोळा करणं ही भाग नाही ना, हे पण गोष्टी आहे ना कंट्रोलिंग करणं. सर, यामध्ये महत्वाची गोष्ट अजून एक येते की फक्त आपण पोलीस विभागाचं बोलतोय असं नाही, त्यांच्यावर उपयोग नाही ना. ह्याच्यामध्ये महत्वाचा अजून एक विभाग आहे अन्न औषध प्रशासन, की ज्याचं मूळ सातारा जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभाग हा पूर्णपणे निष्क्रिय विभाग आहे. मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की आज सातारा जिल्ह्याचा अन्न औषध प्रशासन नेमका करतो काय? आज अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून ही दुसरी कारवाई आहे. खरं तर तिसरी कारवाई म्हणावी लागेल की जे पोलीस अधीक्षक आल्यापासून झालेली ही तिसरी कारवाई आहे की ज्यामध्ये खरं तर राष्ट्राची संपत्ती युवकांना आपण संबोधतो, या युवकांच्या राष्ट्रीय संपत्तीवरती हा घालाय आणि त्यांना कुठंतरी नशाच्या अधीन करण्यासाठी हे एक मोठं रॅकेट किंवा षडयंत्र चालू आहे आणि या विभागाकडून कुठल्याही पद्धतीचं काम होताना दिसत. सदरचं कार्यालय फक्त आणि फक्त प्रोटोकॉल घेण्यातच मशहूर आहे. मी पुन्हा एकदा आरोप करतो की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली, लिखित करा, तोंडी करा, कशी करा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गांभीर्याने बघत नाहीत किंवा गांभीर्याने करत नाहीत. त्यामुळं सदर म्हणजे विभाग असून म्हणतात का नाही सातारला अडचण आहे आणि नसून खोळंबा अशातला प्रकार आहे. ते विभाग कोणत्याही प्रकारचं काम करत नाही. जिथं तुम्हाला ब्लॅकमेलिंग करायचे, मी शुद्ध भाषेत बोलतो, किंवा ज्याला त्रास द्यायचा आहे तिथं जाऊन यांची फक्त कारवाई असते, इतर कोणत्याही गोष्टी कारवाई करत नाहीत. कितीही त्यांच्याकडे तक्रारी करा, माझ्या अनेक तक्रारीचा अनुभव आहे. स्वतः एका टपरीवर एक युवक सिगारेट पित होता, तेव्हा आला, मी अन्न प्रशोधच आहे, तुम्हाला 500 रुपये फाईन. अरे पण तिथे 10 जणांची सिगारेट ओढत होती.
असे सातारा शहरात सिगारेटची झोन किती आहेत, किती टपरे आहेत, का तुम्ही 100 लोकांवर कारवाई केली नाही? मग तोच तर म्हणजे मुद्दा आहे. फक्त रेकॉर्डले दाखवायचं आम्ही एवढ्या कारवाई केल्या, आम्ही एवढं केलं, आम्ही तमुक केलं, याच्या व्यतिरिक्त संबंधित प्रशासन काहीही कारवाई करत नाही. मग आपण पाहूयात की कलेक्टर साहेब आहेत. खरं तर कलेक्टर साहेब, आपण नक्कीच हा कार्यक्रम पाहत असाल, आपलं प्रशासन हा कार्यक्रम पाहत असेल, तर आम्ही हात जोडून विनंती करतो की आज देशातली तरुणाई ही जर नशेच्या अधीन झाली तर हे आपल्याला न न आवडणारी गोष्ट आहे. आपण राजधानी साताऱ्यामध्ये राहतोय, ज्या शौर्याची गाथा आज इथली दगड माती सांगत आहे, इथले नागरिक सांगतात, इथल्या व्यक्ती सांगतात. या राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये आपण या नशामुक्त अभियानाच्या अनुषंगानं नेमकं काय सूचित करू शकता किंवा काय सूचित कराल? नेमकं यामध्ये कोणत्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे? मग ते नागरिक असतील, सामाजिक संस्था असतील, व्यक्ती असतील आणि इकडून प्रशासन असेल. काय सांगाल आपण यात? नाही नाही, पुन्हा एकदा मी त्या बाबतीत असंच बोलेल की कोणत्याही प्रकारचा सप्ताह न राबवता तो 365 दिवस कार्यक्रम झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यात असणाऱ्या ज्या व्यसनमुक्ती संघटना आहेत, ज्या सोशलमध्ये काम करतात, त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग वाढवावा. त्याचबरोबर स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, सर्कल हे जे आहेत त्यांचाही सहभाग वाढवावा. आणि एक वेगळ्या व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने विविध भागामध्ये वेगळ्या ज्या कमिट्या असतात, त्या जशा फॉरेस्टला कमिट्या आहेत, तशा प्रकारच्या त्या कमिट्या ऍक्टिव्ह कराव्यात की बरोबर. जेणेकरून गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, व्यसनमुक्ती झाली पाहिजे, जुगारबंदी झाली पाहिजे, वगैरे वगैरे. ह्या बाबतीत त्या 5-5, 6-6 लोकांच्या वेगळ्या कमिट्या, फॉरेस्टला कमिट्या जशा असतात हो. तशा पद्धतीने अशा नवीन कमिट्या नियुक्त कराव्यात आणि त्याचा आढावा तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत हा मन टू मठ घेण्यात यावा. आणि त्याचं एक स्वतंत्र वाटल्यास तुम्ही ऍप बनवू शकता. त्या ऍपच्या आधारे सुद्धा तुम्हाला रेग्युलर काय चाललेलं अपडेशन जिल्ह्यामध्ये त्या गोष्टी कळू शकतील. आणि एक प्रशासनाने या बाबतीत असणारा एक टोल फ्री स्वतंत्र नंबर काढावा, ज्याच्यामध्ये कुठं व्यसन चाललं, जुगार चालला, अड्डा चालला, अमुक चाललं, त्याची खबरी त्याच्यावर पोस्ट करता येतील आणि जेणेकरून प्रशासनाला काम करणं सोयीचं होईल. खरंच गुरुच्या गप्पांमध्ये खरं तर माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा संघटनेचे प्रमुख असलेले महारुद्र तिकोंडे सर आपल्याशी त्यांनी संवाद साधला. देशाच्या, राज्याच्या आणि एकूणच आपल्या सातारा जिल्ह्याच्या युवा पिढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं जे काम करणं गरजेचं आहे, हे एकट्या फक्त पोलीस यंत्रणेचं नाही आहे, तर ते समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आणि आपलं स्वतःचं दायित्व म्हणून आपण प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आजची तरुणाई जर वाचवायची असेल, त्यांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट खरं तर महारुद्र तिकोंडे सरांनी अधोरेखित केलेली आहे. याचबरोबर नेमक्या पद्धतीनं ज्या प्रशासकीय यंत्रणेतले जे सर्व घटक आहेत, अगदी गाव पातळीवरचा पोलीस पाटील असेल, तलाठी असेल आणि एकूणच सर्वच यंत्रणेतले घटक आहेत, यांनी आपलं कर्तव्य जर प्रामाणिकपणानं बजावलं तर निश्चितच ही तरुणाई व्यसनाधीनतेपासून, या अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर निघू शकते. आज पर्यटनाच्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी सातारा पोलीस दलांच्या माध्यमातून कारवाई होत आहे. कारवाई होत असेल त्याबद्दल अभिनंदन आहे. मात्र हा धोका आपण ओळखला पाहिजे. आज पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून असेल, अशा पद्धतीचं अंमली पदार्थांचं सेवन किंवा त्याची विक्री किंवा त्याची साठवणूक होत असेल तर ही आपल्या सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत धोक्याची बाब आहे. या अनुषंगाने खरं तर हा चर्चेचा उपयोग होता. आज सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिलात, आपल्याशी अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती संवाद साधला. त्याबद्दल सातारा आवाज आणि गुरुच्या बातम्या परिवारातर्फे सरांचा आपण मनापासून आभार मानूयात. धन्यवाद साहेब. धन्यवाद.